गौरी मिसाळ धनुष्यबाण म्हणजे 5 कमळ 1 धनुष्यबाण, दुसरं काय बघू नका. सानिका राहुल आवाडे या आपल्या कोरोची जिल्हा परिषद, आवाडेंची मुलगी आणि यड्रावकरांची सून होणारी. आवाडेंची मुलगी आणि यड्रावकरांची सूनबाई म्हणजे डबल इंजिन. कुठे गेले? डबल इंजिन आहे. लाडक्या बहिणींच्या बद्दल बोलल्यामुळे लाडके भाऊ जरा टाळ्या कमी वाजवतात काय? ज्या आहेत या स्वतःच्या पायावर उभा करायचं त्यांना. एवढी योजना थांबणार नाही, पण त्यांना आत्मनिर्भर करणार, स्वतःच्या पायावर उभं करणार. त्यांना लखपती झालेलं आम्हाला पाहायचं आहे. लखपती झालेलं बोलत नाही, करून दाखवणारे आम्ही लोक आहे. आज देखील नरेंद्र मोदी साहेबांचं केंद्राचं बजेट झालं, त्यामध्ये देखील उद्योग, कृषी, सहकार, महिला, आरोग्य सगळ्याला, मुंबई महाराष्ट्राला देखील त्यामध्ये न्याय मिळाला आहे. महिला बचत गटाला देखील सक्षम करण्यासाठी योजना केलेल्या आहेत. आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून माझ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभी आहे. हे महिलांच्या बद्दल मी का बोलतोय? लाडक्या भावांनी देखील पाठिंबा आम्हाला दिला आहे. लाडके भाऊ जे आहेत त्यांचं देखील योगदान मोठं आहे. पण आपल्या घरामध्ये आपली जी बहीण आहे, माता आहे, भगिनी आहे, ती कुटुंबाचं सगळा भार उचलत असते. आणि म्हणून माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित, ही भूमिका आपण घेतलेली आहे. आणि म्हणून त्यांना कधी स्वतःचे पैसे स्वतःच्या सहीने काढण्याचा अधिकार नव्हता. तो अधिकार देण्याचं काम महायुती सरकारने केलं. त्याचबरोबर आपल्या नावाच्या पुढं आईचं नाव लावण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलाय. 7 बाऱ्यावर देखील आमच्या लाडक्या बहिणींचं नाव येणार. शेवटी आम्ही हे कशासाठी करतोय? आज या राज्यामध्ये जे आपण सरकार चालवतोय, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. कितीतरी अशा योजना आल्या की लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटे छोटे व्यवसाय सुरू केलेत. काही लोकांनी आपल्या प्रपंचाला मदत केली आहे, काही लोक टिंगल करत होते. परंतु लाडकी बहीण योजना जी सुरू झाली, काही इतर कितीतरी लोकांना तो आधार झालेला आहे, एक वरदान झालेलं आहे. आणि म्हणून काही निवडणुकीमध्ये काही लोक येतील आणि निवडणुकीमध्ये आश्वासन हे करू, अमकं करू, तमकं करू. परंतु महायुती सरकारने, तुमच्या भावांनी तुम्हाला हे दसरा दिवाळी नाही, कायम स्वरूपीची दर महिन्याची ओवाळणी न चुकता सुरू केलेली आहे. त्यामुळे आज युवकांसाठी देखील रोजगार मिळाले पाहिजे. उद्योग या ठिकाणी आपल्याला आणायचे आहेत. जे करारनामे झाले त्या माध्यमातून देखील अनेक उद्योग या कोल्हापूरमध्ये आणायचे. कोल्हापूर हा जिल्हा जो आहे ऐतिहासिक जिल्हा आहे. आणि म्हणून या ऐतिहासिक जिल्ह्यामध्ये आपल्याला अनेक कामं करायची आहेत. आज मी तुम्हाला सांगतो की आज आपल्या पाणी पुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्री असताना 53 कोटी रुपये एकनाथ शिंदेने तुम्हाला महायुतीने दिले. या ठिकाणी ज्या ज्या योजना, मी आज तुम्हाला शब्द द्यायला आलोय, मी तुम्हाला विनंती करायला आलोय की आपले महायुतीचे उमेदवार सानिका राहुल आवाडे या आपल्या कोरोची जिल्हा परिषद, आवाडेंची मुलगी आणि यड्रावकरांची सून होणारी. आवाडेंची मुलगी आणि यड्रावकरांची सूनबाई म्हणजे डबल इंजिन. कुठे गेले? डबल इंजिन आहे. आपल्या पक्षाकडे सून म्हणून येणार आहे, त्यांच्या पक्षाकडे आता मुलगी म्हणून आहे. प्रियांका खोबरे पंचायत समितीच्या उमेदवार, सनी ओवळकर पंचायत समिती उमेदवार, सन्मती चौगुले कुंभोज जिल्हा परिषद गट उमेदवार, अशोक माळी पंचायत समिती उमेदवार, गौरी मिसाळ पंचायत समिती उमेदवार. 6 लोक आहेत ना. या 6 लोकांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. यासाठी आपल्याला विनंती मी करायला आलोय. तुम्ही ठरवलेलं आहे. एवढी मोठी सभा झाली, एवढी मोठी सभा होती आहे. इकडे लाडके भाऊ पार कोपऱ्यात तिकडे दिसत नाहीत तिथपर्यंत, इकडे लाडक्या बहिणी आहेत, इकडे व्यासपीठ भरलेला आहे. तुम्ही संकल्प केलेला आहे, तुम्ही निश्चय केलेला आहे की महायुतीचे 6च्या 6 उमेदवार निवडून देण्याचा संकल्प तुम्ही केला आहे. याबद्दल तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो. लाडक्या बहिणींच्या बद्दल बोलल्यामुळे लाडके भाऊ जरा टाळ्या कमी वाजवतात काय?
अरे बाबा तुमच्यावर सगळं डिपेंड आहे सगळं, आणि म्हणून तुमचं महत्त्व कमी नाही आहे, आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणा आशीर्वादामुळे आपण काम करतोय. आज मी आपल्याला एवढंच सांगतो की इथं तारदाळ खोतवाडीचा 54 कोटीचा पाण्याचा मंजूर केलेला आपण मी आताच सांगितलं. तारदाळ निम शिरगाव रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीसाठी नाबार्डमधून 5 कोटीचा निधी मंजूर केलेला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी 61 लाखाचा निधी मंजूर केला. आरोग्यमंत्री इकडे आहेत, आरोग्यमंत्री इकडे आहेत. त्यांनी आणखी काय इकडे लागलं तारदाळला तर कमी पडू देऊ नका. मी यांना घेऊन सोबत आलेलो आहे. कोरोचीला पीएससी मंजूर, कोरोची ह्या मतदारसंघाची कोरोची गावामध्ये कोरोची गावामध्ये पीएससी मंजूर आहे. झालं वाढीव भागासाठी नवीन आरोग्य केंद्र पाहिजे म्हणून तर येणं मंत्र्यांना घेऊन आलोय मी. आणि म्हणून 10 कोटीची पीएससी मंजूर झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे जे काही रस्ते असतील, आरोग्य असेल, पाणी पुरवठा योजना असेल, हे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती हे गावाचा विकास करण्यासाठी असतात. आणि प्रसाद खोबरेंनी खूप काम केलं होतं साहेब. प्रसाद खोबरेजी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही देखील खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि म्हणून पाणंद रस्ते असतील, शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना असतील त्या योजना देण्याचं काम महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळे रती महारथी इकडे वरती आहेत व्यासपीठावर. त्यामुळे तुमचा विजय पक्का आहे. 100% या ठिकाणी मी खात्री देतो. आणि आपल्यालाही मी सांगतो, मी जशी विनंती करतोय की यांना आपण निवडून द्या. 7 तारखेला आपलं निशाणी कमळ, या कमळासमोरचं बटन दाबून यांना विजयी करा असं म्हणून आपल्याला विनंती करतोय. कारण तुम्हाला एवढंच सांगतो, महायुतीला मत म्हणजे विकासाला मत, महायुतीला मत म्हणजे कामाला मत. या कामाची पोचपावती तुमच्याकडून पाहिजे. आणि तुम्हाला हाही शब्द देतो, हे जेवढं मी बोललोय त्याही पेक्षा जी काही कामं असतील त्या कामांना, विकास कामांना निधी कधीही कमी पडणार नाही, हा शब्द मी देतो. राहुलला माहित आहे, राहुल घेऊन यायचा पत्र आणि फटाफटा सह्या घेऊन यायचा मुख्यमंत्री मी असताना. आणि त्यामुळे आपण देणारे आहोत, आपण घेणारे नाही. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला जेवढं काय देता येईल, या कोल्हापूरला, या तुमच्या गटाला, कोरोची गटामध्ये विकासाला जेवढं काय देता येईल तेवढं देण्याचं काम आपण करू. इथं कुठेही हात आकडता घेतला जाणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि एकनाथ शिंदे शब्द दिला की पाळतो, तुम्हाला माहित आहे, हा महाराष्ट्राला माहित आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, 7 तारखेला आपण सगळ्यांनी मिळून या कोरोची गटा आणि दुसरं गट आहे ना आपला कुंभोज गट, हे सर्वच्या सर्व उमेदवार कमळाच्या निशाणीवर आहेत. आणि एक पंचायत समितीचा कुंभोजचा आपला हे आहे शिवसेनेचा. कुंभोजचा पंचायत समितीचा, अरे धनुष्यबाण, अरे म्हणे तर ते कमळ शोधत बसतील सगळे. गौरी मिसा धनुष्यबाण म्हणजे 5 कमळ 1 धनुष्यबाण, दुसरं काय बघू नका. सगळ्यांना शुभेच्छा. तुम्हाला तुमचा विजय पक्का आहे. आणि म्हणून हे सगळे लोक तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. सगळ्यांचा आशीर्वाद घ्या आणि विजयी व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.